Student, in last two video we try to understand how Linux manages files. Linux is a file system, okay, so that is in form hierarchical file structure. So hierarchical means the file system that start with forward slash. Forward slash means we call as a root, okay, and in turn it contains various directory files, okay, various directory files. Here it is, this is the structure, file system structure, okay. So it start with root and in turns it contains different types of directory files, that is bin, boot, dv, etc, home, etc. So all these directory files are again categorized into two group, okay. So the all the directory files whose files inside it not changes or that are constant, means having only a permission to the system administrator, he can add or remove or modify, that comes in a first group, okay. So last lecture that first group we already discussed. Today we try to understand the second group. So okay, बघा आपण फाईल सिस्टीम बघतोय, त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे लिनक्समध्ये केलेलं आहे ते पाहतोय. तर लिनक्स ही जी काही फाईल्स, त्याचं बेसिक फाईल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये साहजिकच त्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवात रूटनं होते, त्या फाईल सिस्टीमची सुरुवात रूटनं होते आणि त्याच्या आतमध्ये बऱ्याचशा डिरेक्टरी फाईल्स आहेत. त्याची विभागणी दोघांमध्ये करण्यात आलेली आहे. तर पहिली विभागणी जे कशामुळे मध्ये होते, त्याच्यामध्ये जेवढ्या काही डिरेक्टरी फाईल्स आहेत, जसे बिन असेल, एस बिन असेल, etc असेल, तर ह्या सगळ्या पहिल्या ग्रुपमध्ये येतात, ओके. आणि काही आहे ते दुसऱ्या ग्रुपमध्ये येतात. तर यांची विभागणी पहिल्या दुसरा ग्रुप असं का, तर पहिल्या ग्रुपमध्ये ज्या का फाईल्स येतात त्याच्यामध्ये बदल सरास घडत नाहीत. म्हणजे बिनमध्ये, एस बिनमध्ये सरास या डिरेक्टरी फाईलच्या आतमध्ये बदल घडत नाहीत. का घडत नाहीत, तर त्याच्यामध्ये बदल करणार कोण असतो, तर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरनं, रूट युजरनं, सुपर युजरनं जर काय केले तर ते बदल तो करू शकतो, बाकी कोणाला परवानगी नसते. पण आपण जो दुसरा आता ग्रुप बघणार आहोत, ह्या स्ट्रक्चरमध्ये काही डिरेक्टरी फाईल्स बघणार आहोत, ओके. सो दॅट इन सेकंड ग्रुप दॅट कंटेन्स दोज डिरेक्टरी फाईल्स दॅट चेंजेस डायनॅमिकली or that varies frequently, that is added, removed or updated files inside it because it is related with a regular user, that is a client. So on system using, there are means in on Linux system there are numbers of users, that clients, so they add, removes, even they can add the softwares that they required, okay. Because of that these files inside this second group are varies ग्रेटली. बघा, जो आपण सेकंड ग्रुप आता पाहणार आहोत, इथं बघूया तो आपण सेकंड ग्रुप इथं आहे बघा. सेकंड ग्रुपला आपण आता चाललो आहे. तर सेकंड ग्रुपमध्ये सो इट कंटेन्स डिरेक्टरी फाईल्स. सो आय एम गिवन हिअर द नेम var tmp /var. फॉरवर्ड स्लॅश मीन्स फॉरवर्ड स्लॅश इंडिकेट्स रूट, inside root var, inside root tmp, inside root home. So all these comes under second group because the content or the file inside these directory files are varies. हा जो दुसरा ग्रुप आहे बघा, हा दुसरा ग्रुप कोणाशी संदर्भाने येतो, तर हे जे ग्रुप आहेत हे संबंधित येतात सेकंडरी युजर किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, सॉरी, हा जो ग्रुप आहे हा ह्याच्या संदर्भाने येतो. जो युजर आहेत, क्लायंट्स आहेत, त्या क्लायंटच्या संदर्भाने हा येतो, ओके. का लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही सर्व्हर आहे, सर्व्हरचा एक सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर असतो आणि सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला, नॉर्मल युजर्सना. तर हे जे का नॉर्मल युजर्स आहेत त्याच्या संदर्भाने जे डील होतं ते ॲड करतील, रिमूव्ह करतील किंवा नवीन सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करतील. तर हे ती माहिती सरास या 3 डिरेक्टरी फाईल्स या सेकंड ग्रुपमधला डिरेक्टरी फाईलच्या आतमध्ये ते असतं, ओके. सो इन दॅट फर्स्ट वन हिअर वी डिस्कस्ड, दॅट इज /var, okay. So this /var indicates that is
that is a short form for variable files. So this directory file contains information of variable part of the operating system. In that it includes a system log files, database file, emails. बघा हा जो आपण सेकंड ग्रुपमधली जे काही पहिली डिरेक्टरी फाईल बघतोय दॅट इज /VAR, दॅट इज व्हेरिएबल डिरेक्टरी फाईल. तर ह्याच्या आतमध्ये काय असतं, तर ऑपरेटिंग सिस्टीम ही वेगवेगळ्या भागांपासून बनलेली असते. ओके, तर त्या वेगवेगळ्या भागांच्या संदर्भानं जी काय माहिती असेल ती माहिती ह्याच्या आतमध्ये असते. VARच्या आतमध्ये इतर परत सब डिरेक्टरीज असतील, डिरेक्टरी फाईल्स असतील. दॅट इज VARच्या आतमध्ये लॉग आहे, लिबमोन आहे, मेल्स आहेत. तर आपण हे प्रॅक्टिकली बघूया आता. बघा, तर या VARवरती ठीक आहे, इथे बघा मी VARवरती क्लिक करतो. VAR. ओके, so here VAR. ओके, सो लेफ्ट टॉप कॉर्नर तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश दिसतो बघा. आता VAR, दिस इज द VAR डिरेक्टरी. सो आय क्लिक्ड ऑन दिस VAR डिरेक्टरी हिअर. check here. Okay, so this contains backups, cache, crash, games, lib. Okay, so these are the several directory files inside it. So each directory file contains information that is variable parts of the system. Okay, in that that is VAR log. Okay, VAR log. Okay, so this VAR log file that contains system log information, this file. Okay, next games, that is for if user installed any new game, so that information is inside the game. So in that first one, the log. So log means what? Linux system administrator. Okay, it performs a numbers of important events on the server. Okay, or any thing about the kernel. So all that information that is kept into the that this log file, and that is necessary. बघा ह्या लॉग फाईलच्या आतमध्ये काय येतं, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम जे काही सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहे, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो, सर्व्हरच्या संदर्भानं असेल किंवा कर्नलच्या संदर्भानं असेल, जी काही माहिती, जे काही बदल तो करतो, त्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ह्या लॉग फाईलच्या आतमध्ये असतात. तसंच गेम्स बघतोय आपण इथं, वेगळ्या युजरनं काय गेम्स ॲड केले असेल तर ती माहिती त्याच्यामध्ये असते. पुढं आपण बघूयात. ओके, मेल्स. ओके, तर मेल्स आता फोल्डरवरती बघा. ओके, तो काय करतो, मेल्सच्या आतमध्ये मेल्स युजर, जेवढे काही युजर असतील त्या प्रत्येकाची सेपरेटसाठी. ओके, मेल्सची माहिती इथं असते. मेल्स सेंड केलेले असतील, आलेले असतील ते या संदर्भाने इथं असतील माहिती. ओके, नेक्स्ट वन इज ओके स्पूल म्हणजे काय बघा. ओके, स्पूल म्हणजे काय, तर जे तुम्ही प्रिंटरला काहीतरी प्रिंटिंगसाठी देत आहे ते डॉक्युमेंट्स स्पूलमध्ये असतात. तर असे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मेलचे असेल, प्रिंटिंगच्या संदर्भानं असेल, सिस्टीमच्या संदर्भानं असेल, इवन LIB नावाची पण एक आहे याच्यामध्ये. ओके, LIB. ओके, तर ही जी काय LIB, दॅट इज जी काय आहे, ओके, ती काय करते. ओके, तर LIB ही डेटाबेसच्या संदर्भाने आहे. समजा तुम्ही ओरॅकल वगैरे इन्स्टॉल केला असेल तर ओरॅकलमध्ये जे काही डेटाबेस आहे, जे काही चेंजेस घडतील ते जे कॉन्स्टंटली लगेच, ओके, आणि इमिडिएटली या LIBच्या आतमध्ये, लायब्ररी फाईलच्या आतमध्ये सेव्ह होतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती असेल ती तुम्हाला या VAR व्हेरिएबल फाईलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओके, सो नेक्स्ट वन हिअर इट इज द टेम्प. ओके, सो टेम्प कंटेन्स टेम्पररी फाईल्स that are temporary. Okay, so these files इथं बघा, temp files. Okay, so temporary directory files that is evaluated by system as well as the user. Okay, and that deleted by operating system when it is rebooted. तुमच्या नोट्समध्ये एक मिस्टेक झालेली आहे, मी सांगेन ती तुमच्या नोट्सला इथे गेल्यानंतर. आधी हा कन्सेप्ट क्लिअर करतो बघा. तर टेम्पररी फाईल्स, ज्या फाईल्स तात्पुरत्या गरजेच्या असतात, म्हणजे तुम्ही एखादी
वेबसाईट ओपन करताय तर ती वेबसाईट ओपन होण्यासाठी प्रॉपरली सपोर्टिंग फाईल्स लागतात. तर त्यावेळेसाठी फक्त त्या डाउनलोड होतात. तर त्या डाउनलोड कुठं होतात तर या टेम्पच्या आतमध्ये स्टोअर होतात. ओके, तर ह्या टेम्पच्या आतमधल्या फाईल्ससुद्धा असतात. ऑपरेटिंग सिस्टीम ॲटोमॅटिकली डिलीट करते. म्हणजे त्या टेम्पररी फाईल्स ती इव्हॅल्युएट करते. इव्हॅल्युएशन मीन्स टू डिटरमाइन देअर नेसेसिटी. ऑपरेटिंग सिस्टीम त्याची गरज किती आहे हे पाहते आणि गरज नसेल ते लक्षात आलं तर ती ॲटोमॅटिकली 10 दिवसानंतर किंवा तुमची ऑपरेटिंग सिस्टीम रिबूट होते, स्टार्ट मशीन करून रिस्टार्ट करताय तेव्हा त्या ॲटोमॅटिकली ती घालवते. ओके, तसंच युजरसुद्धा तो मॅन्युअली जरा त्याला लगेच काढून टाकायचं तर काढून टाकू शकतो, लक्षात ठेवा. ओके, तर टेम्पररी फाईल्स याच्या आतमध्ये असतात. किंवा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर जर रन व्हायचं असेल तर सॉफ्टवेअर रन होण्यासाठी काही टेम्पररी फाईल्स त्यावेळी गरजेचे असतात, त्यासुद्धा याच्या आतमध्येच असतात. ओके, तर ही ती काय आहे या टेम्पच्या आतमध्ये हे डिरेक्टरी फाईल्स आहेत. ओके, टेम्पच्या आतमध्ये. ओके, तर तुम्हाला मी या पॉईंटच्या संदर्भाने एक मिस्टेक झाली ती तुमच्या नोट्समध्ये दाखवतो मी. ओके, तर इथं पहा. ओके, इथं टेम्पररी फाईल्स वगैरे बघा इथे दिले नोट्समध्ये तुमच्या. टेम्प डिरेक्टरी कंटेन्स टेम्पररी फाईल्स इव्हॅल्युएटेड बाय द सिस्टीम अँड युजर. The files under this directory are detected. Ha detected this word. Okay, at you have to replace this word detected by deleted. Detected च्या ठिकाणी तुम्हाला deleted पाहिजे when the system is rebooted. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम त्याचं इव्हॅल्युएट करते, त्याची गरज आहे का पाहते, नसेल तर ती जेव्हा तुम्ही रिबूट करताय तेव्हा त्याच्यामधल्या फाईल्स त्या नको त्या फाईल्स काढून टाकते. नेक्स्ट वन दॅट इज होम. So this home directory, that is home for all users, like Linux operating system is a famous server operating system, so it supports several clients, several users. So for each client they having their private area, and that available, that location is inside home directory. Okay, so check practically. ओके, बघा होमच्या आतमध्ये इथं टेम्पमध्ये होतो आपण. ओके, टेम्पमधून बॅक गेल्यानंतर ओके फाईल सिस्टीमवरती क्लिक करूयात. बघा इथं पण क्लिक केलं तर चालतं, शॉर्टकट आहे फाईल सिस्टीमचा. इथं आलो आपण होमवरती. ओके, होमवरती मी क्लिक करतो. इथं होमच्या आतमध्ये राज आहे बघा. ओके, तर बघा हे होमच्या आतमध्ये राज. आता राज हे माझा अकाउंट आहे, मी एक क्लायंट आहे, नॉर्मल युजर आहे. ओके, तर माझा अकाउंट कशाच्या आतमध्ये बघा होमच्या आतमध्ये माझा हा, दॅट्स सो इट इज अ प्रायव्हेट एरिया फॉर मी. सो एनिथिंग दॅट इज क्रिएटेड बाय मी इन्स्टॉल, ओके, क्रिएटेड बाय मी, दॅट ऑल आर रिसाइडेड इनसाइड दिस राज. ओके, समजा एखादा अकाउंट असतं तर ते तुम्हाला परत ह्याच्या आतमध्ये दिसलं असतं त्याचं. ओके, ते होम प्रत्येक युजरसाठी होम. ओके, तर मी इथं परत क्लिक केलं. ओके, तर बघा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासाठी काय येतं. ओके, तर इथं पहा, जर तुम्ही पाहायला गेलं तर हे ABBSc1 C++C प्रोग्रॅम, CPP प्रोग्रॅम. ओके, हे जे काही दिसत आहेत हे जे तुम्हाला होमच्या खाली दिसतात, आणि सेम त्याच्याच बाजूला जो एक व्हर्टिकल टॅब आहे बघा, तिथं होम, डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाउनलोड्स, म्युझिक, पिक्चर, व्हिडिओज. ओके, हे दिसतं. हे आणि हे तुमच्या परत राईट साईडला जे दिसतं, ओके, हे दोन्ही सारखेच आहे, लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला बाय डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टीम देतेच, हे मी केलेलं नाही आहेत. म्हणजे ओके, जसं बघा इथं लक्षात येईल तुम्हाला, मी कर्सर नेतो बघा. ओके, इथं डॉक्युमेंट्स आहे बघा. ओके, हा डॉक्युमेंट्स आणि सेम राईट साईडला डॉक्युमेंट्स. ओके, हे दोन्ही डिरेक्टरीज आहेत, हे शॉर्टकट्स आहेत. म्हणजे तुम्ही लेफ्ट साईडच्या डॉक्युमेंट्सला क्लिक केला तर तुम्ही डायरेक्ट होमच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटच्या आतमध्ये डॉक्युमेंट्सना पोहोचताय. हा शॉर्टकट दिला आहे तुम्हाला, लेफ्ट साईडला दिला आहे तो. आणि हे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला दिसतं इथं, हे मी क्रिएट केलेलं नाही आहे, हे बाय डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टीमनंच आपल्याला लिनक्सनं दिलेली आहे, की जेणेकरून युजरला डॉक्युमेंट्स सेव्ह करायचे असेल तर तो ह्या डॉक्युमेंट्सच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये सेव्ह करू शकतो. असं काय नाही की त्याच्यामध्येच त्याने सेव्ह करायचे, तो सेपरेट डिरेक्टरी क्रिएट करू शकतो, तिथं पण तो सेव्ह करू शकतो. पण त्याने दिली आपल्याला सोयी सेम. ओके, तसंच बघा. ओके, इथं तुम्ही बघू शकता, ही म्युझिक आहे बघा, इथं म्युझिक आहे आणि इकडे म्युझिक आहे, हे दोन्हीही सेम आहेत, लक्षात ठेवा. ओके, फक्त लेफ्ट साईडला जे दिसतं म्युझिक हे शॉर्टकट आहे, तुम्ही डायरेक्ट म्युझिकवरती क्लिक केलात लेफ्ट साईडच्या, आता जिथे कर्सर आहे तिथे क्लिक केलात तर तुम्ही
रूटवरती क्लिक करून, होमवरती क्लिक करून, तुमच्या राज जे दिसते अकाउंट त्याच्यावरती क्लिक करून ओके तुम्ही म्युझिकला येत आहे. तर हे न करता तुम्ही डायरेक्ट म्युझिकवरती क्लिक करून तुम्ही इथं पोचू शकता. ही पण डिरेक्टरी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमने दिली, ती मी क्रिएट केलेली नाही आहे. की युजरला त्याचे म्युझिक्स ठेवायचे असतील तर त्यांनी हे अगोदर सोयी करून दिलेले आहेत, बाकी काही नाही आहे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही दुसऱ्या एखाद्या डिरेक्टरीच्या आतमध्ये ठेवायचं नाही, तसं काही नाही. तुम्ही सेपरेट डिरेक्टरी फाईल तुम्ही क्रिएट करू शकता आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ओके, सेम इथे पिक्चर आहे बघा, परत लेफ्ट साईडला पिक्चर आहे, हे सगळं तेच आहे बघा. पिक्चर मी इथे क्लिक केला बघा, मी पिक्चरच्या आतमध्ये गेलो. ओके बघा, वरती परत दाखवतं फाईल सिस्टीमवरती क्लिक केलं, इथे क्लिक केलं बघा मी फाईल सिस्टीमवरती, परत होमवरती मी क्लिक केलं. ओके, होमवरती पिक्चरवरती क्लिक केलं, तर लेफ्ट अँड राईट साईडचं पिक्चर इकडे आहे, तिथे ॲटोमॅटिकली लेफ्ट साईडला हायलाईट झालं आहे बघा ते. ओके, तर हे दोन्ही सारखेच आहेत इकडं. ओके, आणि हे हा होम आणि लेफ्ट साईडचा होम. ओके, हा पण शॉर्टकटच आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ओके इथं आपण हे पाहिलं की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमच्या ओके ज्या का फाईल्स आहेत ओके त्या आपण इथे पाहिल्या बघा आता. ओके, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमची का फाईल सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिरेक्टरी फाईल्स आहेत. ओके, ह्या सगळ्या त्या डिरेक्टरी फाईल्स आहेत ओके ज्या आपण पाहिल्या. ओके, आणि ह्यांची विभागणी दोघांमध्ये होते. ओके, एक पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप. पहिल्या ग्रुपमधल्या फाईल्स सरास बदल होत नाहीत आणि केले तर ते फक्त सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर करतो. आणि दुसरा ग्रुप बघितला ज्याच्यामध्ये खूप बदल होतात आणि ते जे बदल कोणामुळे होतात, जे नॉर्मल युजर क्लायंट असतो त्याच्यामुळे ते बदल घडतात.